नमस्कार. आपण सर्व जाणतोच की भारतीय संस्कृतीला अनेक शास्त्रीय नृत्यांचा वारसा लाभलेला आहे. त्यापैकीच एक म्हणजे भरतनाट्यम. आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याबद्दल. खरं तर तांत्रिक भाषेत भरतनाट्यमची परिभाषा ही सर्वांना माहीत असेलच. तरी पुन्हा मी एकदा सांगते. भ म्हणजे भाव, र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल. आता भाव म्हणजे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, राग म्हणजे संगीतातली गोडी किंवा मेलोडी आणि ताल म्हणजे बीट्स किंवा ठेका. या तीनही घटकांनी संपूर्ण असं नृत्य म्हणजे भरतनाट्यम असं बनलेलं आहे, ज्यामध्ये संगीत, ताल आणि हावभाव, हातापायांच्या मुक्त हालचाली या समाविष्ट आहेत. पारंपरिकतेनुसार हे नृत्य सर्वप्रथम मंदिरांमध्ये व देवालयांमध्ये सादर केलं जायचं. देवळात गर्भगृहात जी कोणती देवता असेल त्या देवतेला भक्तिभाव अर्पण करून नृत्यकला सादर करण्याचा नृत्यांगनांचा मानस असे. हे नृत्य केवळ मनोरंजनाची नाही तर आध्यात्मिक प्रवासाची ग्वाही देते. या नृत्यावर असलेला धार्मिक पुराणांचा प्रभाव, जसे महाभारत, रामायण, उपनिषदे, त्यांचे महत्त्व सिद्ध करतो. आता या नृत्यामध्ये काय काय समाविष्ट असेल ते जाणून घेऊया. मुद्रा म्हणजे हातांच्या वेगवेगळ्या हालचाली, अडव हातापायांच्या हालचाली, अभिनय म्हणजे चेहऱ्यावरील भाव, विविध प्रकारचे पोशाख, अलंकार. प्रत्येक अलंकाराचं विशिष्ट वैशिष्ट्य आहे बरं का. नृत्य शिकताना कुठला अलंकार का घालायचा याचं देखील वेगळं महत्त्व आहे. आता या नृत्याची सुरुवात ही नाट्यशास्त्र या पारंपरिक ग्रंथाने होते. हा ग्रंथ साधारण 500 BCE ते 500 CE या दरम्यान त्याची मांडणी केली व भरत मुनींनी लिहिला असे मानले जाते. हे नृत्य तामिळनाडूच्या मंदिरात पूजा विधीचा एक भाग असले असे मानतात. 1932 पर्यंत या नृत्याला सदिराट्टम किंवा देवदासी अट्टम असेही म्हणाले जायचे. सुरुवातीला नृत्यांगना ज्या नृत्य करत होत्या तेव्हा त्यांना देवदासी, ज्या देवाच्या सेवेसाठी नृत्य सादरीकरण करायच्या, म्हणून त्यांना देवदासी या नावाने ओळखले जात होते. असेही मानले जाते की या नृत्याचे नाव हे भरतमुनींच्या नावावर आधारित आहे. असंच या नृत्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी पुढील भागात भेटूया. नमस्ते.